खरं बघा, आपण मराठी भाषेबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा या महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आणि मराठी भाषा बद्दलचा जो विषय आहे, शिवसेनेला नेहमीच सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना त्याबद्दल नेहमीच कठोर कारवाई झाली पाहिजे. मराठी भाषा ही सक्तीची असण्यापेक्षा मराठी भाषा ही गरजेची आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी नाही चालणार तर पाकिस्तानात चालणार का? अशा प्रकारची गोष्ट देखील या समितीमध्ये झाली. जे आपलं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे त्याच्यामध्ये 36 क मध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही दुकाने किंवा आस्थापनाचे जे फलक आहे त्याच्यावर मराठी भाषा ही मोठ्या ठळक अक्षरात कुठल्याही भाषापेक्षा असली पाहिजे. पण मुळात आपण आता मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बघतो. आपण क्रॉफर्ड मार्केटमध्ये बघू शकता, जे नामांकित मार्केट आहे त्याच्यामध्ये बघू शकता, स्टेशनच्या समोर बघू शकता, या मुंबईच्या प्राईम लोकेशनवर बघू शकता. आपली सुरुवात इथून आहे की अजूनही 2022ला हा कायदा पारित केल्यानंतर, हे अधिनियम दिल्यानंतर आजही त्या ठिकाणी मराठी देवनागरी अक्षरामध्ये त्या ठिकाणी नावं नाही. आपल्याला उर्दूमध्ये नावं बघायला मिळतील, आपल्याला इंग्रजीमध्ये नावं बघायला मिळतील, आपल्याला हिंदीमध्ये नावं बघायला मिळतील, अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला ही परिस्थिती आहे की मराठी ही औपचारिकता म्हणून त्या ठिकाणी इंग्रजी अक्षर मोठं आणि कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये मराठी नाम फलक आपल्याला त्या ठिकाणी मराठी अक्षर त्या ठिकाणी दिसतं. तर विधी समिती अध्यक्ष म्हणून मी या गोष्टीचा त्या ठिकाणी विरोध केलेला आहे की हे चालणार नाही. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जे आपले 27 वॉर्ड आहे त्याच्यामध्ये जेही इन्स्पेक्टर आहेत, आज आम्ही सगळे इन्स्पेक्टरला या समितीच्या बैठकामध्ये बोलवून घेतलेलं होतं. त्यामागचं कारण असं होतं की वरिष्ठांना निर्देश देऊन काही फायदा नाही. तर आम्ही जे काही निर्देश देतोय किंवा आम्हाला काय कारवाई अपेक्षित आहे ती डायरेक्ट इन्स्पेक्टर पर्यंत पोहोचावी आणि तशा प्रकारचं काम त्यांनी करावं. यासाठी आम्ही प्रत्येक वॉर्डच्या इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी दुकाने व आस्थापना, त्याचप्रमाणे लायसन्स डिपार्टमेंटच्या देखील इन्स्पेक्टरला त्या ठिकाणी बोलवलं होतं. आजच्या या बैठकीमध्ये सन्माननीय उपमहापौर संजय गाडी साहेब स्वतः त्या ठिकाणी या बैठकीचा आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी आम्ही असे निर्देश दिलेले आहेत की येणाऱ्या 15 दिवसामध्ये सगळ्यांनी ग्राउंड लेवलला उतरून त्या ठिकाणी मॉनिटरिंग पहिलं करायचं आहे, त्या ठिकाणी पाठपुरावा करायचा आहे, सर्वे करायचा आहे. एका विशेष मोहीम त्या ठिकाणी लागू करायची आहे. या मोहिमे अंतर्गत मराठी फलक हे ठळक अक्षरात त्या ठिकाणी प्रत्येक दुकाने असतील किंवा आस्थापना असतील त्याच्यावर दिसलं पाहिजे. अशा प्रकारे मोहीमची आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करायला अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. आणि या 1 महिन्यानंतर जेव्हा विधी समितीची जून महिन्याची बैठक होईल त्या ठिकाणी तो रिपोर्ट, आपण काय काम केलेलं आहे त्याबद्दलचा रिपोर्ट आम्ही अधिकाऱ्यांकडून मागितलेला आहे. वॉर्ड वाईज रिपोर्ट देणं त्यांनी अपेक्षित आहे. पण या रिपोर्टमध्ये जर त्यांचा परफॉर्मन्स कमी असला किंवा कुठल्या नगरसेवकाने आक्षेप घेतला की माझ्या प्रभागामध्ये किंवा माझ्या विभागामध्ये अशा प्रकारचं काम झालेलं नाही, तर तात्काळ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिले. यामध्ये एक असं पण आहे की आता जनगणना आहे, त्यानंतर SIR ची पण सुरू झालेली आहे मोहीम, आणि या अधिकाऱ्यांकडे बहुतांश अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारचं काम असतं. मग हे अधिकारी किंवा जे निरीक्षक आहेत ते कशा प्रकारे काम करतील याचे काही निर्देश वगैरे दिले? सर्वप्रथम आम्ही काही अधिकाऱ्यांच्या विरोधात नाहीये. आम्हाला कळतंय की अधिकाऱ्यांनी SIR आणि जनगणनाचे काम देखील त्या ठिकाणी, पण SIR आणि जनगणना आता सुरू झाली. यापूर्वी तुम्ही मग काय काम केलं? जर यापूर्वी 2023 पासून आपण या काय अधिनियम हे जे लागू केलेले आहे ह्याच्यावर आपण जर काम केलं असतं, नियमित काम केलं असतं, तर कदाचित ही सिच्युएशन आता आली नसती. पण तरी सुद्धा तुम्ही SIR आणि जनगणना दिवसभर जरी करत असाल तरी 2 तास तुम्ही डिपार्टमेंटला द्यायचे आहे, तुम्ही तुमच्या विभागात फिरायचं आहे. अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहे. बघा, आम्ही असं म्हणत नाही की 1 महिन्यामध्ये 100% कारवाई करा, शक्य नाही. आम्ही समजू शकतो, मॅनपॉवर पण त्या ठिकाणी कमी आहे, भरती होणं पण गरजेचं आहे, पण मॅक्सिमम कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारचे निर्देश आम्ही त्या ठिकाणी दिले. ताई, तुम्ही म्हणालात की 2022 सालापासूनच आपल्याला ह्या गोष्टीचं बघा, आम्ही आता सत्तेमध्ये आलेलो आहोत. विधी समिती अध्यक्ष म्हणून मला 2 महिने त्या ठिकाणी झालेले आहेत. जेव्हा हा विषय आम्ही हाताळायला घेतला तर आम्ही आजही आजच्या समितीमध्ये हे निर्देश दिलेले आहे की खालून कारवाई करू नका, वरून कारवाई करा. जेव्हा मोठ्यांवर कारवाई होईल तेव्हा हे सगळी लहान जी दुकाने आणि आस्थापना आहे हे सगळी लाईनीवर येतील. म्हणून आम्ही निर्देश हेच दिलेले आहे की कारवाई सगळ्या ज्या 5 स्टार हॉटेल्स असतील, सेलिब्रिटीजचे हे सगळे असतील, नंतर वेस्टिन, मॉर्गन स्टॅनली सारखी मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस असतील, ह्यांच्यावर कारवाई करा. अशा प्रकारचे आमचे निर्देश दिलेले आहेत. कारण छोटी दुकानांवर कारवाई करण्यापेक्षा मोठ्यांवर पहिली कारवाई करा. मुंबईसाठी, मुंबई महानगरपालिकेसाठी किंवा आमच्यासाठी
लहान मोठा असा भेदभाव नाहीये. कारवाई सगळ्यांवर सरसकट होणार. शेवटी आमचा उद्देश का आहे की मराठीला अभिजात दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. मराठी आमची राज्यभाषा आहे, म्हणून ती एकदम ठळक अक्षरात प्रत्येक मुंबईच्या दुकानाने आस्थापनावर झळकलीच पाहिजे. हा आमचा त्या ठिकाणी मेन मुद्दा आहे.